सदस्य शिरडणच्या तुम्ही पाहताय जय बजरंग हॉटेलचे प्रोप्रायटर आमचे दत्ताछेट मुकादम यांच्या माध्यमातून कैलासवासी पांडुरंग तुकाराम मुकादम यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आम्हाला दिल्या आहेत। त्यानंतर मग जे मरुआई इंटरनेट तुरमाळे तुम्ही पाहता आमचे वीरेंद्र चोरगे यांनी मोफत सेवा आम्हाला जी उपलब्ध करून दिली आहे त्यांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर मग आपण पाहिलं तर जे आमचे नंदादेवी मंडप डेकोरेटर्स कमलेश असतील त्यांचा मी स्वागत करतो। त्यानंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी मग सर्व ग्रामस्थ मंडळ तुरमाळे असेल, जे श्री गणेश क्रिकेट संघ असेल, विघ्नहर्ता क्रिकेट संघ असेल, शिवतेज क्रिकेट संघ आणि सहारा क्रिकेट संघ आणि या सर्व संघांच्या माध्यमातून मेहनत या स्पर्धेसाठी खूप सारी घेतली आहे। त्या सर्वांचा आम्ही करतोय मनाच्या अंतःकरणापासून सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। अगदी आयोजकांचं मी कौतुक करेन, अगदी कालपासून त्यांची नावं आम्ही घेतोय, परंतु अगदी जर आपण पाहिलं त्यांनी आम्हाला एकच सांगितले ग्रामस्थ मंडळ तुरमाळे ही स्पर्धा गावाची आहे आणि अगदी आपण पाहिलं तर ज्येष्ठ पत्रकार माधव काका पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन नियोजन आणि अगदी थोड्या दिवसामध्ये या स्पर्धेची आपण पाहिलं तर प्रत पडली गेली, जी आपण पाहिलं तर जाहिरात जी डिक्लेअर झाली ही स्पर्धा आणि त्यानंतर मेहनतीनं ही स्पर्धा मात्र कालपासून साकार झाली आणि आज या स्पर्धेचा पुन्हा एकदा दुसरा दिवस दुपारच्या सत्राला होतीये सुरुवात। करूया आपण सर्वांचं सहर्ष स्वागत। सामना सुरू होतोय, एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजण आणि त्यांच्या समोर जय माता दी दिगोडे असा संघ। सेकंड राऊंडचा हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आमचे पंच पाहायला मिळत आहेत, अगदी 3 पंच त्रिमूर्ती म्हणून ज्यांची ओळख आहे तुम्ही पाहताय आमचे हेमंतजी कोली माहुलगाव, गणेश बाविस्कर सर घाटकोपर आणि शशी मेहर सर सारसोळे हे 3 पंच पाहायला मिळतील। करूया सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। जे उशिरानं प्रेक्षक जोडले त्या सर्वांचं आम्ही करतोय स्वागत। 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या मॅचचा आनंद घेतात, स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही करतोय स्वागत। पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये करूया सर्वांचं स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं। पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर रोहिंजण टीम कडून तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज प्रणव पाटीलला तुम्ही पाहताय। पहिला चेंडू या वेळेला गॅप शोधली गेली आहे, चेंडू सरळ शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू मात्र सरळ निघालाय वेगानं सीमारेषेच्या बाहेर। 4 चौकार। पहिल्या चेंडूवर चौकारानं खातं खोललंय, पहिल्या चेंडूनं चौकारानं स्वतःचं आणि संघाचं खातं खोलताना फलंदाज तुम्ही पाहताय निवृत्ती पाटील आणि त्याच्या जोडीला आयुष कोली, ज्या आयुषनं पहिल्या सामन्यामध्ये गावठाण संघासमोर अगदी चांगला खेळ केला तो आयुष कोली आणि निवृत्ती पाटील ही जोडी। पुन्हा एकदा कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळेला होता, परंतु प्रयत्न फसलाय। चांगला चेंडू लाईन आणि लेंथवर हाताळलाय गोलंदाज तुम्ही पाहिलं तर प्रणवनं आणि सटीक लाईन होती आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता आणि समाप्ती पाहायला मिळाली। षटक क्रमांक यावेळेला पहिलं सुरू आहे पॉवर प्लेचं पहिलं 4 षटकांचा सामना आणि त्यामध्ये धावा जमल्यात अद्यापर्यंत 4 धावा। स्लोवर पद्धतीचा चेंडू, परंतु पंच या वेळेला आकाशामध्ये बोट उंचावलं जात आहे। अपील जी होती ती उचलून धरली गेली, अगदी लेग फिवर द विकेट LBW च्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल यष्ट्यांच्या मधोमध पकडलं गेलाय। हाईट फॅक्टर लाईन आणि लेंथ इथे मात्र जर तुम्ही पाहिली तर अगदी चांगली होती आणि फलंदाजाला मात्र परतावं लागतंय। निवृत्ती पाटील हा पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट। धाव संख्या असताना 4 धावा। पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल बघा, पहिल्या फेरीचा तिसरा सामना डेरवली क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला चिंचपाडा क्रिकेट संघ। डेरवली संघ इथे उपस्थित झाला, त्यांचा मी स्वागत करतोय। चिंचपाडा संघ आला असेल तर आपण आयोजकांची रिपोर्टिंग करायची आहे। पुढचा सामना डेरवली आणि चिंचपाडा असा तुम्हाला पहिल्या फेरीचा तिसरा सामना पाहायला मिळेल। अगदी चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय, अगदी चांगली स्पर्धा ही तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेला मात्र अगदी मिळवण्या उंच शिखरावर जाण्यासाठी ही स्पर्धा सज्ज असणारी स्पर्धा ती म्हणजे विघ्नहर्ता क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा। बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा प्रणव पाटील, स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या समेत अथर्व जाधवला तुम्ही पाहता, यांची सुद्धा मेहनत या स्पर्धेसाठी खूप आहे आणि सर्व जी लहान लहान मुलं तुम्ही पाहताय मग ते सुद्धा पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करताना पाहतोय।
चांगला चेंडू आहे, लाईन आणि लेंथ सुरेख आहे, सटीक लाईन आणि लेंथवर चेंडूला हाताळलं जात आहे आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळतो. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे, 4 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्याच चेंडूवर चौकारानं खातं खोललं होतं, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट, अशी धावसंख्या 4 धावा. या वेळेला मात्र तुम्ही पाहू शकाल क्लीन बॉल, सरळ मधली यष्टी वाकवली गेली आहे. फलंदाज मात्र होतो इथे दुसरा बाद, तो म्हणजे दिघोडे संघाचा. तुम्ही पाहताय प्रणिल पाटील मात्र दांडीगुल, फलंदाज बाद. पाच चेंडूचा खेळ मात्र संपलाय आणि या 5 चेंडूमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर फक्त 4 धावा खर्च झाल्यात. असं वाटलं होतं सुरुवातीला की पहिल्याच चेंडूवर ज्या वेळेला चौकार आला त्यावेळेला मग चौकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर धावा आता जमतील, धावांना मात्र वेग येईल, परंतु तसं झालं नाहीये आणि त्या धावा मात्र थांबवण्याचं काम गोलंदाज प्रणवने केलं. आणि पहिले षटक मी का हाताळतोय पॉवर प्लेचं हे सांगत असताना एक चांगली गोलंदाजी त्यानं हाताळली आहे आणि अगदी जर आपण विचार केला तर फक्त 4 धावा खर्च करतोय. सफलता मिळवल्या 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर तुम्ही पाहताय राजा कोळीला तुम्ही पाहताय. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आहे, अगदी वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे, चांगला खेळ सातत्यानं करतो. परंतु आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये ज्या वेळेला संघ दिघोडे संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीमध्ये संघ आहे त्या संघाला मात्र आता कुठपर्यंत धावांपर्यंत नेऊन ठेवील, धावांची धावसंख्या जर आपण पाहिलं तर किती बनवण्याचं तो काम करेल, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. परंतु इथे मात्र तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर अगदी मीच चाला फलंदाज राजा कोहली बीड झाले. चेंडू पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मधोमध, यष्ट्यांना या वेळेला लागतोय आणि क्लीन बॉल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी सफलता. दांडी गुल आल्या गेल्या पावली माघारी परतावं लागतंय. तू चल मे आया आणि फलंदाज राजा कोहली बॅक टू द डगआउट. धावसंख्या 4 असताना लागतोय हा तिसरा धक्का. जय माता दी दिघोडे संघाला समोर जय दुर्गा रोहिंजन संघाच्या समोर खेळत असताना. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला. अगदी मी म्हणेन रोहिंजन संघासाठी चांगलं षटक राहिलंय. 3 सफलताच्या षटकामध्ये प्रणवनं जमवल्यात. चेंडू मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तुम्ही पाहिला असेल प्रथम घरातला तुम्ही पाहताय आणि त्या प्रथमनं मात्र पहिलाच चेंडू अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी लाईन आणि लेन चांगली होती आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू या वेळेला सरळ बॅटने खेळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये, अगदी मंचाच्या समोर झेल टिपला जातोय आणि फलंदाज मात्र इथून बाद होतोय. क्रमांक 14 या वेळेला मैदानाच्या बाहेर जात असताना दिघोडे संघाचा धावसंख्या असताना धावसंख्या 4 धावा धावपलकावर. अरे घे दादा, घे ना, दे दे. बिल्डर कोण प्रणव ना, इकडे खेळतील दे, तुम्ही घ्या. क्रॉस द लाईन या वेळेला चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये.
एक सिंगल मिळेल आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या 1 वाढली जाते. धावसंख्या धावपलकावर टोटल अथर्व पाहायला मिळेल आपल्याला 5 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, मार्गस्थ आहे. 5 धावा. आमचे सर्वांचे लाडके धनाजी दादा जाधव यांचा सहर्ष आम्ही स्वागत करतोय. त्यांना विनंती, या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहिलं तर महाराष्ट्र विद्युत कर्मचारी आहेत आणि अगदी त्यांची सुद्धा मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार असेल. हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळलाय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे 5 धावा. कारण हाच तो दिघोडे संघ आहे का मी असं सुद्धा उल्लेख करेन. कारण ज्या गावदेवी गावठाण संघासमोर आपण पाहिलं तर त्या संघानं काहीतरी आपण पाहिलं तर एक मोठं टार्गेट सेट केलं होतं आणि असं असताना मग या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये धावा जमवायचे आहेत परंतु धावा जमल्या जात नाही आहेत. विकेट जात आहेत, त्यानंतर डॉट चेंडू येत आहेत आणि चांगला खेळ होत नाहीये. आणि धावसंख्या आता मात्र टोटल जर पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपला आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर रोहिंजन संघाने खर्च केल्या धावा टोटल 6 धावा आणि दिघोडे संघाने जमवल्यात त्या 6 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते दुपारचं सत्र आणि सर्व आमचे डीजे वाले आपण पाहतोय. लाईव्ह वाले सर्वजण भोजनाचा आस्वाद घेत आहेत. खूप चांगले जेवण काल सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. अगदी रुचकर जेवण. हा सुद्धा आपण पाहिलं तर गुरुवार साईबाबांचा वार आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिना सुद्धा सुरू आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतोय की या आपल्या माता भगिनी आहेत. मार्गशीर्ष महिना महालक्ष्मी मातेचं व्रत तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि आज सुद्धा एक चांगलं जेवण तुम्हाला पाहायला मिळतं या आयोजकांच्या माध्यमातून. त्यांना धन्यवाद देऊया. परंतु 2 षटकांमध्ये धावा जमले 6. येणारे आता मात्र 12 चेंडू असणार आहेत आणि या 12 चेंडू मध्ये मी म्हणेन की कमीत कमी 20-25 धावा जरी जमल्या तरी एक चांगली धावसंख्या. कारण दिघोडे संघाची सुद्धा गोलंदाजी चांगली आहे आणि असं असताना मग या वेळेला तुम्ही पाहताय थोडासा अगदी आपण लेग स्टिकच्या रिझन मध्ये हा चेंडू होता. त्या चेंडूला फक्त क्लिक केलं, दिशा दिली चेंडूला. चेंडू शॉर्ट फाईन लेग मधून डीप मध्ये ट्रॅव्हल केला. अगदी वेगाने चेंडू निघाला सीमाबार आणि हा मात्र येतोय बऱ्याच अवधीनं बऱ्याच उशिरानं आलेला. पहिल्या चेंडूवर आला होता चौकार आणि आता मात्र येतो 13व्या चेंडूवर काहीतरी हा चौकार. धावसंख्या 4 वाढली 10 धावा. पहिलं दशक आणि दुहेरी अंकामध्ये 10 धावा पाहायला मिळतात. रन्स स्कोरबोर्डवर तुम्ही पाहू शकाल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आहे प्रतीक पाटील. प्रतीकचा हा चेंडू तुम्ही पाहताय लॉंग ऑफ मध्ये अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळत परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. बघा थोडीशी फंबलिंग पहा. कोणीच्या टार्गेटला चेस आणि बॉलिंग मार्कवर आयुष कोहलीला तुम्ही पाहताय. आयुष कोहलीला तुम्ही पाहू शकाल. यावेळेला चेंडू मात्र यावेळेला शॉर्ट कव्हर मध्ये फील्ड केला जातोय. एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलनं मात्र धावसंख्या धावपलकावर टोटल पाहायला मिळत आहेत. 1 धावेनं संघाचं खातं आणि स्वतःचं खातं ओपन करताना तुम्हाला पाहायला मिळतील. नाणेफेकी केली जाईल. मी धनाजी दादा जाधव यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाणार आहे. एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल चिंचपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला डेरवली संघ. एका बाजूला तुम्हाला रोशन पाटील, दुसऱ्या बाजूला मग आमचा विजय बालाजी, सुरेश शेळके पाहायला मिळतील आणि या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकी केली जाते. इथे मात्र आपण पाहतोय झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय.
धावसंख्या आहे धावफलकावर एक धाव धावफलकावर पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर एक पाहायला मिळते. करायचे 19. एक सिंगल पाहिली आपण, विकेट सुद्धा गेली आहे. आणि नवीन फलंदाज प्रणव पाटील, ज्या प्रणवनं सुरुवात तुम्ही म्हणेन अगदी चांगली करून दिली होती. आपण पाहिलं तर रोहिंजन संघाला फक्त 4 धावा 3 सफलता आणि महत्वपूर्ण फलंदाज जे बाद केले होते दिघोडे संघाचे, आणि तो मात्र प्रणव येतोय 3ऱ्या क्रमांकावर. परंतु पंचांकडे जोरदार अपील. पंच सांगत आहेत की चेंडू मात्र बराच यष्ट्यांच्या वरती आहे, आणि असं असताना मग हा चेंडू मात्र तुम्ही पाहिला तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जी सुरुवात बघा आपण पाहतोय रोहिंजन संघाने केली अथर्व, तशी सुरुवात सध्या आता आयुष कोहली करतोय. लाईन आणि लेन चांगली आहे, फक्त अद्यापर्यंत धाव खर्च केली सिंगल, 4 चेंडू फेकलेत. जर हे 2 चेंडू चांगले पडले ना तर दिघोडे संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण अमित पाहिलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत आपण क्रिकेटमध्ये भाष्य करणं चुकीचं आहे. कारण भविष्यवाणी करणे सातत्याने चुकीचं ठरताना आपण बऱ्याच फलाला पाहिजे. आणि मग शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात तोपर्यंत भविष्यवाणी करणं किंवा फ्युचर अनाउन्समेंट मात्र करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं आहे. आणि असं असताना मग 5 चेंडू फेकले, 5 चेंडूमध्ये फक्त धाव खर्च केली 1, आणि आता मात्र शेवटचा या पॉवर प्लेच्या षटकामधील 1 चेंडूचा गल बाकी आहे. जी सुरुवात रोहिंजन संघाची ती सुरुवात आयुष कोहलीनं दिघोडे संघासाठी वेगवान तेज तर्रार चेंडू होता. चेंडूला हलक्या हाताने इथे मात्र खेळलाय, परंतु वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. वेळ होता 2 धावा घेण्याचा, त्या 2 धावा मात्र पूर्ण रोहिंजन संघाच्या माध्यमातून, आणि या 2 धावा आणि या 2 मात्र धावसंख्या धावफलकावर जमली. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला. 6 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर टोटल तुम्हाला पाहायला मिळतील त्या 3 धावा. येणारे आता मात्र 18 चेंडू, आणि आव्हान जे उरले ते 16 धावेचं. 18 चेंडू आणि 16 धावेची गरज. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतील तुम्हाला 3 धावा. येणारी चेंडू 18, 16 धावेची गरज आहे. 16 धावा डिपेंड होतील, जमतील हे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. कारण विचार केला तर दिघोडे संघाची गोलंदाजी सुद्धा तेवढी चांगली आहे. अगदी आम्ही बऱ्याच वेळेला पाहिली आहे. मग आता बॉलिंग मार्कवर येतोय क्रिश कोहलीला तुम्ही पाहताय. ज्या क्रिशनं पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता. क्रिशनं मग मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण पहिल्या मॅच मध्ये त्याला मिळाला. आणि आता मात्र क्रिश कशा पद्धतीने खेळ करतोय आणि त्याच्या माध्यमातून मग क्रिश काय करेल, गोलंदाजी कशी करेल. समोर असणारे 2 फलंदाज तुम्ही पाहताय, प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील. पहिला चेंडू यावेळेला तुम्हाला पाहायला मिळतो क्रिश कोहलीचा, आउटसाइड ती लेग स्टंप, बराचसा बाहेर निघणारा चेंडू. आणि पंचांनी मात्र सांगितलंय हा चेंडू मात्र अवांतर वाईट चेंडू. वाईटनं मात्र पुन्हा एकदा 1 धाव एक्स्ट्रा खर्च होतीये. तब्दिली पाहायला मिळाली. 1 धावसंख्या टोटल 4 धावा. 15 धावेची गरज आहे. 15 धावा डिपेंड करायच्या आहेत. सामना अगदी शेवटपर्यंत जाईल हे सुद्धा पाहायला मिळालं. परंतु इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळत अगदी गुदगुळ्या करत हा चेंडू मात्र सीमेरेषेलगत अडवलाय. डीप कव्हर मध्ये पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र 2 धावा मात्र पूर्ण, आणि या 2 मात्र धावसंख्या धावफलकावर जमतायत. 6 धावा धावफलकावर. 6 रन्स पाहायला मिळतात. 6 धावा धावफलकावर तुम्ही पाहू शकाल. इथे मात्र फटका फसतोय. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. कॅचेस विन द मॅचेस, आय विल टेक.
झेल कॅरी केलाय आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. तो रोहिंजन संघाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक पाटीलच्या पारीचा अंत, प्रत्येक बॅक टू द डगआउट, सफलता मिळते क्रिशला. आणि आणखी एक मात्र सहा धावा धावपलकावर पाहायला मिळतात. संत सुरुवात, संत क्रिकेट, हलवार पद्धतीचं क्रिकेट. पहिल्या सत्रामध्ये सुद्धा ते चित्र पाहायला मिळालं. 4 षटकांमध्ये 18 धावा जमल्या, परंतु त्या 19 धावा जमवण्यासाठी सुद्धा इथे जिकरीचे प्रयत्न करावे लागतात. रोहिंजन संघाला सुद्धा इथे आपण पाहिलं तर अगदी मेहनत करावी लागते, कारण गोलंदाजी सुद्धा दिघोडे संघाची चांगली आहे. कारण या दिघोडे संघाने असे सामने, बरेचसे सामने जिंकलेत आणि त्यांच्या समोर मग आता तुम्हाला सिंगल डबलला सुद्धा झुंजावा लागणारा. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहत आहे. 3 क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडूला उचललं जात आहे, कारण एक एक धावेचं महत्व खूप आहे. एक एक धाव वाचवणं संघासाठी, मग जेव्हा खर्च होत असेल त्या धावांना वाचवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते काम मात्र दिघोडे संघाला करताना पाहायला मिळतं आणि ते करावं लागणार आहे. कारण सिंगलनं सुद्धा या सामन्यामध्ये मी म्हणेन जिंकू शकतो रोहिंजन संघ, परंतु त्या सिंगलला कसं थांबवलं जाईल, फलंदाजावर कसं प्रेशर क्रिएट केलं जाईल, दडपण कसं आणलं जाईल आणि त्या दडपणाखाली आणत असताना विकेट कशा घेतल्या जातील, डॉट चेंडू कसं येतील, हे दिघोडे संघाला करताना पाहायला मिळणार आहे. परंतु इथे मात्र तुम्ही पाहताय झेल चांगल्या पद्धतीनं कॅरी झाला या वेळेला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिला तर फटका मात्र फसला आणि त्यानंतर मात्र सुंदर झेल टिपला अगदी मंचाच्या समोर. क्षेत्ररक्षक होता केवलनं मात्र झेल टिपलाय. आणखी एक धक्का रोहिंजन संघाला. आणि जी गोलंदाजी रोहिंजन संघानं सुरू केली होती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ही गोलंदाजी करतोय दिघोडे संघ. आणि वारंवार जसे त्यांना झटके दिले तेच झटके पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतात. रोहिंजन संघाला धाव संख्या स्थिरावलेली आहे. धाव संख्या 7 धावा. अद्याप 12 धावेची गरज आहे. आणि 12 धावेची गरज आहे. 14 चेंडू 12 धावा. सामना कोण जिंकेल, दिघोडे की रोहिंजन, रोहिंजन की दिघोडे, हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर करण पाटीलला तुम्ही पाहताय. स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या जोडीला जितेश पाटीलला तुम्ही पाहताय 4थ्या क्रमांकावर. चेंडू यावेळी थर्डमॅनच्या दिशेने पाहायला मिळतोय. सिंगल प्राप्त केली जाते. एक सिंगलनं मात्र धावसंख्या धावपलकावर 8 पाहायला मिळेल. 11 धावेची गरज आहे. कारण ज्या वेळेला आपण पाहतो ना की धावा ज्या वेळेला जास्त असतात, मग 4 षटकामध्ये 5 षटकामध्ये त्या धावा जमवण्यासाठी फलंदाजी, एक चांगली फलंदाजी, षटकार चौकार पाहायला मिळतात, एक फास्ट फलंदाजी. परंतु ज्या वेळेला कमी धावसंख्या असतात ना, त्या डिपेंड करताना किंवा जमवताना अशा पद्धतीचा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो. आणि तो खेळ मात्र अगदी चुरशीचे सामने या मैदानावर पाहतोय आपण. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता, परंतु चेंडू मात्र यावेळी शरीराचा वेध घेतोय. लेग बाईची मिळेल 1 धाव रोहिंजन संघाला. आणि या 1 धावेनं धाव संख्या पुढे सरकली जातीये. 9 धावा धावपलकावर. आता मात्र येणारी चेंडू असतील 12 आणि गरज असेल 10 धावेची. येणारी चेंडू 10 धावेची गरज. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला i11 डेरवली आणि त्यांच्या समेत चिंचपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला मग सूरज शिल्के असतील, आमचे विजय बालाजी असतील, त्यानंतर मग रोशन असतील. दुसऱ्या बाजूला ज्या बाला या नावानं प्रसिद्ध आहेत, अगदी
खूप चांगला खेळ त्या दोन्ही संघांचा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीचा तिसरा सामना या स्पर्धेमधील तुम्हाला अनुभवायला आणि तुमच्या समोर मात्र थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु या मॅच मध्ये बघा अगदी सामना कट टू कट चालू आहे. अगदी जशास तसं उत्तर दिलं जातं दिघोडे संघाच्या माध्यमातून. जर तुम्ही आम्हाला गोलंदाजी चांगली केली असेल तर आम्ही सुद्धा ते करू शकतो, आमच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे हे दाखवत असताना तिसरा गोलंदाज येतोय निवृत्ती पाटील. आणि या निवृत्तीनं अगदी मी म्हणेन बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर गोलंदाजी केली आहे. आपल्या संघासाठी मी म्हणेन 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा बऱ्याच वेळा डिपेंड केल्या आहेत. अशा पद्धतीने असताना मग आता हे षटक दिघोडे संघासाठी कसं राहील, आपल्या जितका अनुभव आहे त्या अनुभवाचा वापर करून कशा पद्धतीने चेंडू हाताळले जातील आणि धावा किती खर्च होतील हे पाहायला मिळणार आहे. निवृत्ती पाटीलचा हा पहिला चेंडू पाहायला मिळतोय आणि त्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक टप्पा पडल्यानंतर वन बाउन्स चेंडू सरळ निघालाय सीमापार 4 चौकार. आणि या 4 धावेनं धाव संख्या धावपलकावर पुढे सरकली जातीये 13 धावा. आता मात्र येणारी चेंडू 11 आणि 6 धावेची गरज आहे. आमची रुपेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय आमची कॉर वॉशिंग सेंटरचे तुम्ही पाहताय प्रोप्रायटर रुपेश म्हात्रे यांना विनंती करतोय आपण यायचं बघा व्यासपीठावर. आमच्या ज्ञानेश्वर गायकर आपणाला बोलवत आहेत. आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी म्हात्रे कार वॉशिंग सेंटरचे प्रोप्रायटर आहेत रुपेशजी म्हात्रे आणि त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र चौकारानंतर मात्र सफलता मिळाली आहे निवृत्ती पाटीलला. फलंदाज फसलाय आणि त्यानंतर मात्र आता येणारी चेंडू असतील 10 आणि 6 धावेची गरज आहे. 10 चेंडू आणि 6 धावेची गरज. 13 झालेत, 6 धावेची गरज आहे. 4 फलंदाज बाद झालेत. 4 फलंदाज बाद झालेत. अगदी हे का विचारलं जातं हे सुद्धा मी सांगू, कारण जे मेन फलंदाज आणि मधल्या फलीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मग प्रेशर क्रिएट करण्यासाठी गोलंदाजांना संधी मिळेल आणि त्या अनुषंगाने इथे विकेट 4 फलंदाज बाद झाल्यानंतर, कारण ते प्रेशर आपण पाहिलं तर रोहिंजन संघाने दिघोडे संघावर त्याच पद्धतीने क्रिएट केलं होतं. दडपणाखाली आणलं, सातत्याने विकेट गेल्या आणि त्या धावा मात्र जमल्या नव्हत्या. आणि आता मात्र या मॅचमध्ये अद्याप आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. निवृत्ती पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. निवृत्ती यांचा चेंडू पाहायला मिळतो. अगदी वेगवान तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टिकवर चेंडूला रिलीज केलं आणि वेगाने चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू पाहायला मिळाला. 9 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. 9 चेंडू 6 धावा. स्ट्राईक एंडवर फलंदाज तुम्ही पाहताय प्रथम पाटील. चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. एक धाव मात्र पूर्ण करतोय वेगानं लेगबायच्या स्वरूपामध्ये आणि या 1च्या बरोबरीनं धाव संख्या 14 धावा. आता मात्र 5 धावेची गरज आहे. चेंडूचा आता मात्र खेळ पाहिला तर निवृत्तीच्या षटकामध्ये चेंडू झालेत 4. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 5 धावा. शेवटच्या षटकापर्यंत कसा सामना जाईल. मग मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रोहिंजन, परंतु इथे मात्र यष्टीरक्षक करतोय चुकी बघा, कारण एक एक धाव महत्वाची आहे दिघोडे संघासाठी. जो डॉट चेंडू निघाला होता त्या चेंडूला मात्र आपण पाहिलं तर कॅरी करणं खूप महत्वाचं होतं. स्ट्राईक सुद्धा चेंज झाली नसती, धाव सुद्धा मिळाली नसती आणि त्यानंतर मग कुठेतरी थोडंसं प्रेशर पाहायला मिळालं, परंतु तसं झालं नाहीये. ते एक सिंगल मिळाली आणि धाव संख्या आता मात्र 15 धावा. 4 धावेची गरज आहे. 7 चेंडू 4 धावा. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असंच काहीच समीकरण पाहायला मिळालं, परंतु कव्हरच्या दिशेने तुम्ही पाहता क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न पंचांचं बोट आकाशामध्ये उंचावलंय, सुरक्षित पोहोचले नाही यावेळेला क्रीज मध्ये तुम्ही पाहताय फलंदाज आणि फक्त मिळाली सिंगल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद आणि इथे मात्र धक्का लागतोय तुम्ही पाहू शकाल, तो म्हणजे रोहिंजन संघाला 5वा आणि धाव संख्या आता मात्र धावपलकावर टोटल पाहायला मिळतीये 16 धावा. येणारी शेवटचे 6 चेंडू 3 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 3 धावेची गरज असेल तर टीम यावेळेला दुर्गा रोहिंजन संघाला समोर जय माता दी दिघोडे संघाच्या समोर 6 चेंडू आणि 3 धावेची गरज.
मला पाहायला मिळेल. त्याच्या जोडीला जो फलंदाज तुम्ही पाहताय करण पाटीलला तुम्ही पाहताय. करणनं अद्यापपर्यंत 2 चेंडूचा खेळ केलाय, 2 धावा त्याने जमवल्यात. मग आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. ही दोन्ही संघासाठी करो या मरोची स्थिती आहे, कारण जो जिंकेल तो मग संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आणखी एक सामना खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यासाठी दोन्ही संघ करो या मरोच्या स्थितीमध्ये आहे. जिंकणं हे पक्का असेल दोन्ही संघांसाठी. आणि मग त्यासाठी दोन्ही संघ झुंजतायत, लढतायत, प्रयत्न करतायत. आणि या मातीमध्ये या मैदानावर खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो. येणारी 6 चेंडू आणि 3 धावेची गरज. बॉलिंग मारतोय केवल कोहली. केवलच्या हातामध्ये दिघोडे संघाचं नशीब दिलंय आजमावण्यासाठी. मग तो नशीब कशा पद्धतीने आजमावतोय. इथे मात्र फुल्लर लाईनचा चेंडू पाहायला मिळाला. फटका मात्र आपल्या मिड विकेटच्या दिशेमध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु अगदी यष्टीरक्षकाचं कौतुक करणं गरजेचं आहे. चेंडूला अगदी बऱ्याचशा दूरवरून कॅरी केलं चेंडू आणि त्यानंतर मात्र चेंडू जर तुम्ही पाहिला तर सरळ यष्ट्यांना मात्र लावलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. त्यानंतर आमची सन्माननीय रोशन शेठ आत्मोडे यांचे इथं आगमन. रिअल इस्टेट आणि अनेक खतर उद्योग क्षेत्रामध्ये आज आपण पाहिलं त्यांचं अग्रगण्य असं नाव आहे. असे रोशनजी आत्मोडे यांचे इथं आगमन. स्वागत तुमचं या क्रिकेट स्पर्धेमध्ये. नक्कीच खूप चांगले व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय. आणि त्याचबरोबरीने सन्माननीय राजेंद्र दादा हातमोडे यांचं इथे आगमन. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सहारा क्रिकेट संघ जो आपण पाहिला होता त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपण पाहायचो. आणि मग आपण पाहिलं तर जी 1 लाखाची स्पर्धा सुद्धा आपण रोशन हातमोडे यांच्या माध्यमातून जी सरपंच ट्रॉफी आपण पाहिली होती. सहारा क्रिकेट संघ सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून जी स्पर्धा रोशन दादांनी सुद्धा कव्हर केली होती ती स्पर्धा आपण पाहिली होती. 1 लाखाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक रोशनजी हातमोडे यांचा मात्र शुभागमन व्यासपीठावर त्यांचा मी करतोय स्वागत. परंतु मैदानामध्ये अगदी रोमांचक स्थिती पाहायला मिळते बघा. पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर मग दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि त्यामध्ये मग यष्टीरक्षकानं केलेली कामगिरी सुरेख ठरली आणि 6वा विकेट मात्र बाद झालाय. परंतु आता मात्र येणारी चेंडू असतील 5 आणि 2 धावेची गरज आहे. डॉट चेंडू आणि विकेट हे खूप महत्वाचं आहे, कारण 1 धाव गेली तरी मॅच मधून थोडासा दूरवर जाईल दिघोडे संघ. इथे मात्र चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. झेल घेतला जाणार का. आणि इथे मात्र आपला काय तिथे पंच आम्हाला सांगतील यावेळेला. आणि धावा मात्र पूर्ण आणि त्यानंतर मात्र आपण पाहिला तर झेल सुटला आणि त्यानंतर मात्र या 2 धावा. सामना मात्र तुम्ही पाहताय तो मात्र जिंकला यावेळेला जय दुर्गा रोहिंजन संघानं. आणि या 2 नंतर मात्र सामना अगदी दुसऱ्या फेरीचा जिंकलाय रोहिंजन संघानं. आणि मग पुढच्या